आगामी महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार एवढंच नाही तर मी पुन्हा 60 नगरसेवक निवडून आणेन असं वक्तव्य केलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वॉर रूमच्या उद्घाटन सोहळ्याला फेसबुकच्या माध्यमातून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला। यावेळी भाजपामधून विजयी झालेले बहुतांश उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीमधून आयात केलेले आहेत असा घणाघात राज ठाकरेंनी केला। तर मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल करणारी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टाचारात भाजप सहभागी नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मनसे स्वबळावर लढणार की अजूनही युतीसाठी? अर्थात स्वबळावर लढणार। स्वबळावर लढणार अर्थातच। युतीसाठी शक्यता नाही कोणासोबत? कोणी नाही आता समोर, तर मी काय बोलू तुम्हाला। ओके, माझी परिस्थिती भाजपसारखी नाहीये। मी 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जो 80 साली नामांतर करतो आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून येतो, अगोदरचा जनसंघ आता भाजप, हे फोन करून दुसऱ्या पक्षातल्या लोकांना विचारतात आमच्याकडे आम्ही उमेदवारी देतो, ती परिस्थिती नाही माझी। भाजपची ह्याच्याहून वाईट आहे ना, त्यांच्याकडे उमेदवारच नाहीयेत, माझ्याकडे तर उमेदवार आहे। आता भारतीय जनता पक्षाचे जे लोक निवडून आले जिल्हा परिषद पंचायत समिती आणि या सगळ्या ठिकाणी, जरा बघा, तर तपासून तर घ्या जरा, ह्यातले भाजपचे कोण आहेत आणि मूळ काँग्रेस आणि एनसीपीचे कोण आहेत। काँग्रेस एनसीपीच्या लोकांवरती निवडून येत आहेत आणि तुम्ही बातम्या टाकताय वर्तमानपत्रामध्ये भाजपची सरशी, भाजपची सरशी। नागपूर घ्या, भाजपची सत्ता आहे, किती प्रश्न प्रलंबित आहेत, कोणत्या गोष्टी केल्या। मुंबई शहरामध्ये प्रश्न आहेत अनेक, मग ज्यांची 30-30 वर्ष सत्ता आहे, शिवसेना भाजप दोघांची मिळून, भाजपवाले काय सांगतात मुंबईत भ्रष्टाचार आहे, ह्यांचे हात नव्हते का त्याच्यामध्ये? 30 वर्ष शिवसेनेबरोबर तुम्ही एकत्र आहात, तुमचा नाही भ्रष्टाचारात हात? असं कसं बोलून चालेल? नाशिक बद्दलच तुम्ही दोघांनी तुम्ही फावडं मारलत, ते एकत्र मारलत, एकत्र धरून मारलत।